हिच्या पुढाकारानं दिबा पाटील साहेबांचं नाव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं या दृष्टीनं आंदोलनानं गती घेतलेली आहे आणि ह्या आंदोलनाला एक व्यवस्थितरित्या स्वरूप द्यावं म्हणून 8 तारखेला पनवेल स्थित अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते विधिमंडळापर्यंत मोर्चाचं आयोजन आम्ही दिवाप्रेमी संघटनेच्या वतीनं केलेलं आहे। सकाळी 10 वाजता अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून एस.टी. स्टँड, गार्डन हॉटेल, गामोठ्यातलं किया शोरूम आणि त्या ठिकाणाहून लेफ्टला टर्न मारून आतल्या रस्त्यानं MTM हॉस्पिटल आणि नंतर कळंबोली, कामोठे, खारघर, CBD, सानपाडा असा हा मोर्चा जाणार आहे। साधारण 12 ते 15,000 लोक या मोर्चामध्ये चालणं अपेक्षित आहे। सानपाड्याच्या दत्त मंदिरात दुपारच्या भोजनासाठी आणि काही काळ विश्रांतीसाठी हा मोर्चा थांबेल आणि 1 तासाभरानंतर मुंबईच्या दिशेनं कूच करेल। मालपूत आणि चेंबूरच्यामध्ये या मोर्चाची वस्ती असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हा मोर्चा विधिमंडळाकडे आगेकूच करणार आहे। आम्ही मंडळींनी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितलेली आहे, परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे, पण परवानगी मिळाली तरी न मिळाली तरी हा मोर्चा 8 तारखेला सकाळी निघणार हे फिक्स झालेलं आहे। कालच आपण बघितलं असेल मुंबई हायकोर्टाच्या एका न्यायमूर्तींनी महादेव समाजालाही स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आंदोलनं करणं हे जनतेचं, नागरिकांचा अधिकार आहे, त्याला तुम्हाला मज्जाव करता येणार नाही। त्यामुळे मुंबईच्या दिशेनं आम्ही जाण्याची गोष्ट नाही। आमचे सारे सहकारी दिबा पाटील साहेबांवर प्रेम करणारे ठाणे, भिवंडी, पालघर, नव्या मुंबई पट्ट्यातील नागरिक, मुंबईतील नागरिक, रायगड जिल्ह्यातील सारे नागरिक हे पनवेल कुर्णातील जनतेच्या बरोबरीनं या आंदोलनामध्ये सहभागी होतात। ज्यावेळेस विमानतळ झालं तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विमानतळाचं भूमिपूजन झालं, तेव्हा सांगितलेलं की विमानतळाच्या उद्घाटनाच्या आधी विमान उडण्याच्या आधी आम्ही त्या ठिकाणी या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ। परंतु आता त्या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन झालं, डॉमेस्टिक चालू झालं, आंतरराष्ट्रीय आता चालू होते, तरीसुद्धा दिबा पाटील साहेबांच्या नावाचा कुठेही पत्ता नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकभावना आहेत। त्यामुळे आम्ही आता विधानभवनाकडे वाटचाल करीत आहोत। आदरणीय पवारसाहेबांचं याला मार्गदर्शन लाभलेलं आहे। आदरणीय पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला या आंदोलनाला पाठिंबा आहे, परंतु या ठिकाणची उरणची प्रथम नागरिक म्हणून आणि या दिबा पाटील प्रेमी म्हणून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये उतरणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।